नमस्कार सर्वांना, मी तुमची शुभचिंतक मनीषा. आज आपण स्क्रॅबिंग कसं करायचं आणि का करायचं ते बघणार आहोत. तर स्क्रॅबिंग करण्याची गरज याच्यासाठी आहे, की आपण दिवसभरात 72,000 विचार करतो. त्यातले काही आपल्या लक्षात असतात, काही नसतात आणि जे लक्षात असतात ते मोस्ट ऑफ द टाईम निगेटिव्ह असतात. तर आपण जेव्हा स्क्रॅबिंग करतो, स्क्रॅबिंग करणे म्हणजे काय? वहीवर लिहून काढणे. ते विचार आपल्याला जे त्रास देत आहेत, ते सतत आपल्याला ओव्हरथिंक करायला भाग पडत आहेत, त्या विचारांना जर तुम्ही लिहिलं, तर काय होतात ते विचार बाहेर पडतात. बरं ही एका दिवसात पडणार नाही. तुमच्या आतमध्ये खूप जास्त नकारात्मक विचार भरलेले असतील, तर ते तुम्हाला सतत लिहिण्याची गरज आहे. तुम्ही रोज लिहून काढले, फाडून टाकले, लिहून टाकले, फाडून टाकले. आता फाडून का टाकायचं? तर काही-काही असे विचार असतात, की ते दुसऱ्याने नाही वाचले पाहिजे असे आपल्याला वाटतं, म्हणून ते फाडून टाकायचे. त्याच्याने काय होणार आहे, तुमच्या माइंडची क्लिन्झिंग होणार आहे आणि मग आपले पॉझिटिव्ह अफर्मेशन रोज बोलायचे. आता तुम्हाला स्वतःला काय कसं म्हणायचंय का मी रोज कशी असते, मी ऊर्जेने भरलेली असते, मी ऊर्जावान असते, मी आनंदी असते. हे झाले अफर्मेशन. तर तुम्हाला हेल्थ, रिलेशनशिप, करिअर आणि मनी या 4 पॅरामीटरमध्ये जे त्याच्यामध्ये तुम्हाला अडचण आहे ते अफर्मेशन तुम्ही जर रोज बोलले, सतत बोलले, तर तुमच्या ते सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन फिट होते आणि तशा प्रकारचे जादू, चमत्कार तुमच्या आयुष्यात आकर्षित तुम्ही करता. कारण तुम्ही जसे विचार करता, तुम्ही तसे बनता हे आपण वाक्य ऐकलेलंच आहे. कारण प्रत्येक गोष्ट आपल्या विचारांनी आपण आकर्षित करत असतो. हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम आहे. त्याच्यामुळे स्क्रायबिंग करायला लागा. काही दिवसात तुम्हाला अनुभव येईल, की माझं माइंड क्लिअर व्हायला लागलंय. मी पॉझिटिव्ह विचार करायला लागले. थँक यू सो मच. इतकंच तुमच्याशी शेअर करायचं होतं. थँक यू आणि गॉड ब्लेस यू.